महाविकास आघाडीमधील नेते तपास यंत्रणांच्या निशाण्यावर. रोहित पवार, किशोरी पेडणेकर यांना ईडीचे समन्स. राजन साळवींना एसीबीची नोटीस. तर खिचडी घोटाळा प्रकरणात सूरज चव्हाणला ईडी कोठडी. बारामती अॅग्रो कारखान्यामधील गैरव्यवहार प्रकरणी रोहित पवारांना ईडीचे समन्स. बुधवारी चौकशीसाठी बोलावणं. काही दिवसांपूर्वी बारामती अॅग्रोवर ईडीची छापेमारी. रोहित पवारांपाठोपाठ किशोरी पेडणेकर यांनाही ईडीचे समन्स. कोरोना काळातील बॉडी बॅग घोटाळा प्रकरणात पेडणेकर अडचणीत. 25 जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश. मला अद्याप ईडीचा कुठलाही समन्स आलेला नाही. आल्यास चौकशीसाठी जाणार. पेडणेकरांची माहिती. तर मी कुठलाही गुन्हा केलेला नाही. आम्हाला ज्या अग्निकुंडात उभं केलेलं आहे ते सहन करू. पेडणेकरांची प्रतिक्रिया. यापूर्वीही नोटीस आल्या आहेत. रोहित पवारांना आलेल्या ईडीच्या समन्सवर शरद पवार यांची प्रतिक्रिया. मला कधीही अटक होऊ शकते. वरिष्ठांच्या आदेशानंतर पुढील कारवाई होईल असं एसीबीनं सांगितलं. आमदार राजन साळवींची माहिती. थोरल्या बंधूंसह सोमवारी रत्नागिरी कार्यालयामध्ये हजर राहण्याची साळवींना नोटीस. महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सूडबुद्धीनं कारवाई. भाजप शिंदे गटात जाण्यासाठी नेत्यांवर दबाव तंत्र. मात्र आमचे नेते लढतायत. आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया. विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न हा विरोधी पक्षाचा नेहमीचाच डायलॉग. तुम्ही शेण खाल्यावर ईडीनं गप्प बसायचं का? भाजप आमदार राम कदम यांचा विरोधकांवर हल्लाबोल. 22 जानेवारीला सर्वांनी घरामध्ये रामज्योत लावा. सोलापूरमधील कार्यक्रमातून पंतप्रधान मोदींचं आवाहन. भाजलेली भाकरीच ते लोक आता खात आहेत. राम मंदिरावरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. आम्ही नाही तर त्यांनीच आमची साथ सोडली अशी ही टीका. उद्धव ठाकरे यांच्यावर बोलण्याच्या भानगडीत कधीच पडत नाही. कुणाची तरी दिलेली स्क्रिप्ट ते वाचतात. फडणवीसांचा पलटवार. लोकार्पणामधल्या योजनांमध्ये ठाकरेंचं काही कर्तृत्व नाही अशी ही टीका. मोदींनी लोकांना रोटी, कपडा आणि आता मकानही दिलं. हीच मोदींची गॅरंटी. देशात पुन्हा मोदी सरकारच येणार. शिंदेंकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक. पंतप्रधान मोदींच्या हस्ते सोलापूरमध्ये विविध विकास कामांचं लोकार्पण. रेनगरमधील 15,000 घरांचं वाटप. अमृत योजनेमधून 1,700 कोटींच्या विविध प्रकल्पांचीही पायाभरणी. उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या सर्वाधिक जागा. शिंदे फडणवीसांच्या पाठीशी मतदार नाहीत म्हणून मोदींचे दौरे. फायदा जिथं पंतप्रधान तिथं. संजय राऊतांचा हल्लाबोल. अलीकडे वाचाळवीरांची संख्या वाढलीय. रोज काहीतरी बरळत. सकाळी 9 ते 10 वाजता भोंगा वाजतोच. अजितदादांची संजय राऊतांवर नाव न घेता टीका. मोदी महाराष्ट्रामध्ये आले की माझ्यावर टीका करतातच. पूर्वी विरोधकांना संताजी धनाजी दिसायचे. तसंच मोदींचं झालंय. टीका करा पण आम्ही कामं करत राहणार. शरद पवारांचं प्रत्युत्तर. पंतप्रधान खोटं बोलतात पण रेटून बोलतात. सोलापुरातील योजनांच्या मनमोहन सिंग यांच्या काळातील योजना. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका. राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मातोश्रीवर घेतली उद्धव ठाकरेंची भेट. दोघांमध्ये जागा वाटपासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती. गेहलोत इंडिया आघाडीमध्ये जागा वाटप समितीचे समन्वयक. मराठा आणि ओबीसी आंदोलनासाठी काही तास शिल्लक. मात्र आंदोलनासाठी अद्याप कोणालाही परवानगी नाही. दोन्ही समाजाकडून आझाद मैदानासाठी अर्ज. मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक. जरांगेंनी सामंजस्याची भूमिका घेऊन आंदोलन टाळावं. मुख्यमंत्री शिंदेंचं आवाहन. तर फेब्रुवारीमध्ये अधिवेशन बोलावून सकारात्मक निर्णय घेणार फडणवीसांची माहिती. अयोध्येमधील ऐतिहासिक क्षण TV9 मराठीवर. रामलल्लाचं विलोभनीय स्वरूप. प्रभू श्रीरामांच्या स्वागतासाठी अयोध्या नगरी सजली. विद्युत रोषणाईनं राम मंदिर झळकलं. 22 जानेवारीला रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा. भाविकांचा उत्साह शिगेला. राज्य सरकारकडून 22 जानेवारीला शासकीय सुट्टी जाहीर. राम जन्मभूमीचा सोहळा साजरा करण्यासाठी सुट्टी जाहीर.